भामे अगं थांब जरा जरा हळू चाल की. आधीच माझ्या मनावर दडपण आलंय. तू आपले चाललेच भराभरा. मला नाही तुझ्या बरोबर भराभर चालायला जमणार. हो चुकलं माझ्या लक्षातच नाही आलं. हो पण ते दोघे आपलेच नाहीत ना, या काळजीने मनाला फार घोर लागलाय हो. म्हणून चाल झपाट्याने झाली माझी. पण चला आपण हळूहळू जाऊया. सखू आजीचा हात घट्ट धर बाई. तिचं मन नाहीये थाऱ्यावर. छातीत नुसतं धडधड होतंय हो माझ्याही. आता तिथे झाडाजवळ काय बघायला मिळेल आणि काय नाही देवच जाणे. अगं असं अभद्र बोलू नये ग. श्वास घेऊ दे मला जरा. चल हो चला. झाडावरनं काढले खरं, पण ओळख पटली का त्या दोघांची? नाही रे अजून. मला वाटतं चांगल्या घरात दिसतंय दोघं बी. बाप्या दाढीवर आहे पण दाढीनं पूर्ण चेहरा झाकून गेलाय. दिसतोय कुठं? काय बाई दुर्दैवाचे दशावतार. म्हणूनच ऐकल्या तुम्हाला सांगायला आले मी. अगं असं काहीतरीच काय बोलतेस मामी. माझे आप्पा आणि उम्मी असं कधीच करणार नाही. चल ग आजी आपण प्रत्यक्षात जाऊनच बघू. सखू तरी तुला या गोष्टींचं गांभीर्य कळणार नाही ग. काय सांगू तुला. विठुराया आता फक्त तुझाच आधार रे. हळूहळू चल. काय झालं असेल बरं? तसा शिवाप्पा मोठ्या धीराचा माणूस. परिस्थितीला घाबरून पळून जाणाऱ्यांपैकी नव्हे. मग कोणालाही न सांगता कुठे गेला असेल? बुवा तुम्ही म्हणता ते खरं आहे बघा. शिवाप्पा डगमगणारा नाही. मला संशय हाय त्या मालकानंच काहीतरी दगाफटका केला असेल. संशय कसला खात्रीच आहे मला. ते नक्कीच दगाफटका करू शकतात. त्या लांडग्यानं लास्ट खुंटीलाच चांगली हाय. वर काळीच तर नाहीच त्याला. वरून विषारी मन. बुवा तुम्हासनी आठवतंय माझ्या दादल्याची काय अवस्था केली होती व त्यानं. घरासकट जाळला किंवा माझ्या धन्याला. आज बी ती आग माझ्या छातीत धगधगते. स्वतःच्या स्वार्थासाठी काय बी करू शकतो तो राक्षस. हो तो राक्षस काहीही करू शकतो. आपण शांताबाईच्या आणि सखूच्या मदतीला जायला हवं. त्यानं एकटं टाकता कामा नये. चल पांडू चला. चल चल. आजी हा गळफास बघितलात का? असा फास म्हणजे घुसमटून घुसमटून मरण आलं असणार. जीव अगदी तडफडला असेल. जाताना काय काय दिसलं असेल डोळ्यासमोर. बाई 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 बाई. आजी ते मृतदेह बघा तिकडे ठेवलेत. कसं दिसतंय ते. भयंकर आहे. हो या आजींचा तरुण मुलगा आणि सून काल रात्रीपासून बेपत्ता आहेत.
म्हणजे या लहान मुलीचे आई वडील म्हणून ओळख पटवायला आले आहेत. सखूच्या आजी, हो हिरव्या बांगड्या बघितल्यात का? उमा माणसांच्या हातात पण अशा हिरव्या बांगड्या असायच्या ना. आणि जोडवी तर बघा, ओळखली का? उमा माणसांच्या पायात अशीच जोडवी असायची हो. बाई 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 बाई, संपलं की काय सगळं? म्हणजे ज्याची भीती होती ते झालं की काय पुढ्यात? अरे माझा कर्मा. सखूताई, बुडगे, सखू बाळा, ए बुडगे, बुडगे, सखू, बुडगे, घाबरू नकास, बुवा आजोबा आलेत. बुडगे, सखू, नाही हो, कुणी बी नाही घरात. ते दोघं तर नाहीतच. आणि या दोघी बी कुठं गेल्या कुणास ठाव. कुणी बी नाही. आता काय करायचं? पांडुरंगा, का रे या सज्जन माणसांची अशी परीक्षा पाहतोयस तू? तुझ्या काळजाला पाझर नाही का रे फुटत? आणि आम्ही तुझ्या खेरीज कुणाचा धावा करणार आता? चला समोर. चेहरे तर पाहावे लागतील ना, त्याशिवाय ओळख कशी पटणार? चला. नऊ महिने माझ्याच कुशीत वाढलायस तू. तू मला शिकवतोस. आओ उठा. अगं आजी, आपण नाही येते. हो आजी, सखूच्या आजी. आओ ते नाहीयेत, उमा माणसे नाहीयेत. आजी, हो आजी, डोळे उघडा.
बाई ग, त्या तरुण दाम्पत्याचं प्रेत पाहून जीव कासावी झाला नुसता आमचा. आणि आजीचं काय वय आहे का असे धक्के पचवण्याचं? धसका घेतला ना त्यांनी, एकदम डोळेच फिरवले. मी म्हणलं भाई आता ह्यांचंच काही होतंय का काय भरीस बर. बघा ना कशा अपकार झाल्यात. अगो मामी, तेच तेच काय उगाळतेस? आधीच आजीला धक्का बसलाय ना. सखू बस, तू बस. अगं सखू, पण मी खरं आहे सखूचं मामी. शांताबाईच्या जीवाला लागेल असं काही बोलू नका. अहो, वयोमानाप्रमाणे मानसिक तणाव सहन करण्याची क्षमता नाही म्हटलं तरी क्षीण होत जाते. त्यांची अवस्था बघा, त्यांच्या अंगात शक्तीच राहिलेली नाहीये. आणि इथे बसून असा आक्रोश करण्यापेक्षा त्यांना काहीतरी खायला प्यायला द्या. आजोबा, हळदीचं दूध आणलंय, चालेल ना? तुम्हीच नेहमी सांगता ना. हो हो, आता हे दे बाळा. नंतर गरम गरम मऊ भात आणि मेथकूट द्या ना. मी मग कोण? आजी, दूध आणलंय, घेतेस का ग घोट घोट? उठ ना ग आजी, उठ ना ग आजी. ए आजी. बाई ग, ते दृश्य काही केल्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. तो दाढीवाला. नको ना ग मामी परत आता ते. का नको? नाही, बोल ग बोल, बोल ना. हा, दवंडी पीठ त्याची, पिठते दवंडी पीठ, म्हणजे ना म्हातारीचा जीव जाईल एकदाचा. बाई 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 बाई, मी एवढा जीव टाकते यांच्यासाठी तरी मीच वाईट. मी जातेच कशी? एवढी घरदार सोडून तुमच्या बरोबर वणवण फिरतेय, त्याचं काही नाही. माझ्या पोरी तिथे उपाशी असतील, माझ्या घराकडे दुर्लक्ष करून इथेच थांबले कधीची. पण कुणा कुणाला किंमत नाही त्याची. येतेच मी. ये ये, अगं निघ. जा की जा. हो हो, शांत व्हा, शांत व्हा. सखू, तुझ्या आजीला आता विश्रांतीची गरज आहे. त्यांना आराम करू दे. मी पांडू सोबत चाटण पाठवून देतो. चल पांडू, ये बाळा. आजी, आजी उठ ना ग, घे ना ग दूध. नाही, तिथे तो 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 आप्पा नव्हता, उमा पण नव्हते. मग ती दोघं कुठे गेले असतील? सोडा सोडा. सोडा सोडा हो, सोडा सोडा आम्हाला. काय हवंय आमच्याकडून? हे तर तुला चांगलं डाव आहे का नाही? मला वरड वरड. हे ठाण्याला बोंबल, आजूबाजूला चिटपा पण नाही तुझा आवाज आहे काय? का आम्हाला असं कोंडून ठेवलं? का आमच्या जीवावर उठलाय? यातून काही साध्य होणार नाहीये. काय नाही साध्य होणार नाही. तुला सुट्ट ठेवून काय साध्य झाले नाही का? सखूला घेऊन पळून चालला होतास का रे चोरा? कमी नाहीस तू. जळकं लाकूड घेऊन आमच्या अंगावर धावून येतोस हे एवढं वाटी एवढं डोळं वाटारून आमच्याकडे बघतोस? तू देणे करेस आमचा, तरी बी आमच्या विरोधात गावकी बसवतोस.
त्याची शिक्षा नको कुठला, त्याची शिक्षा द्यायची नाही आम्ही. हा, एक लक्षात ठेव, गाठ आमच्याशी आहे. आम्ही तुला जगू बी नाही देणार आणि मरू बी नाही देणार. अहो पण आम्हाला आमच्या जीवाची काळजी नाहीच आहे. नाही ना, तुमच्या जीवाची काळजी नाही ना तुम्हाला, पण सकूच्या जीवाची तर काळजी आहे का नाही? एवढा गोर कशा पायी घेती? आजोबांनी दिलं ना ताटण, बरं वाटेल बुडगीला. आणि उमाईने आपल्याला आपण शोधू की? नक्की शोधू, हात पाय गाळायचे नाही. अरे पण कुठे शोधायचं? सगळीकडे शोधून झालंय. आजी पण खूप खचून गेली. पांडू, मला तर कळतच नाहीये रे, उमाई आणि आप्पा असे का आणि कुठे निघून गेले असतील? पांडू, उमाई आणि आपण राक्षस आजोबांनी वाड्यात कोंडून ठेवलं नसेल ना? मला जसं कोंडून ठेवलं होतं तसं. बरोबर बोलतोस तू पोरे, तिथेच असतील ते. चल आपण जाऊया. हो चल, लगेच जाऊ आपण. कोणतरी आहे बघ. अहो मालकाने भेटायचं, सांगा ना कुठे आहेत ते. अरे ये ओसरीवर दिसते का रे तुला मालकांची खुर्ची म्हणतो मी? नाही ना, म्हणजे मालक नाहीत की रे वाड्यावर. चल अरे निघ रे, नुसता घुटमळतोय कधीपासून इकडे. निघ. पुढे वाड्यात राक्षसाजा नाही. हो रे पांडू, मी ना मागच्या दाराने जाते, म्हणजे थेट चुलघरात पोहोचेल. चुलघर म्हणजे गोदाईकड. चल चल जा. नको नको, मी जाते, तू इथेच थांब. राक्षस आजोबा आले तर? हो हो, जर राक्षसाजा आला की मी कोकिळाचा आवाज काढतो. त्याचा इशारा मागून तू लगेच बाहेर ये, नाहीतर तो तुला धरण. चालेल, मी ना आवाजाकडे कान ठेवते, पण तू नीट लक्ष ठेव. चालेल. पुरीला जेव्हा कोंडून ठेवलं होतं तेव्हा दार आणि खिडक्या बंद होत्या. आज नाही, म्हणजे नसतील रे. मग कुठं असतील? विठुराया, आजी आजी आजी, काय झालं? काय झालं आजी? वीज चमकावी तशी कळ गेली डोक्यात बघ. जीव घाबरा झाला. पाणी देते. दमान दमान, घोर बाजूला ठेवा जरा. हाय ना तुमचा इठुराया, मग सगळं ठीक होईल बघा.
इतका विचार नका करू. पण विचार कसे थांबणार ग? हा बाई, विचार कसे थांबणार? चाटण दिल्यावर 2 घटका शांत झोप लागली होती तुम्हाला. मला वाटलं होतं गोर जाईल आता, जरा शांत राहील जीव. नाही ग, जोपर्यंत आप्पा आणि उमाला डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत जीवाला स्वस्थता लाभणार नाही. अगं बाई, सकू कुठे? सकू, 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 सकू. आजी, आजी तुम्ही काळजी करू नका. अहो कुठं जाणार? बाहेर असेल, रावळात नाही तर पारावर. मी बघून येते. हा, काळजी करू नका. आलेच सकू, आलेच. सकू, हे सकू, सकू. गोदाई, नाही नाही, भास आहे माझा, सकू नाही. नाही ग गोदाई, खरंच आली. गोदाई, कालपासून उमाई आणि आप्पा सापडत नाहीयेत ग. सगळ्या गावात शोधलो पण कुठेच नाहीयेत ते दोघं. गोदाई, मला वाटलं की मला जसं राक्षसाचं म्हणणे इथे कोंडून ठेवलं होतं ना, तसं त्या दोघांनाही कोंडून ठेवलं असेल. तुला माहितीये का कुठे ते दोघं? माहितीये तुला? नाही ग, नाही ठाऊक. पण एक नक्की का, ते इथं वाड्यावर नाहीये. आजीने घोर घेऊन हातरूनच धरून ठेवलंय का गोताई? मला खूप भीती वाटते. खूप